क्रीडा संकुलासाठी उदगीरमध्ये अद्यावत 7/12वर नोंद करून घेतलेली असताना सुद्धा तत्कालीन मंत्री क्रीडा मंत्री म्हणून तुम्ही अत्यंत चुकीच्या पद्धतीनं जिल्हा परिषदेचं मैदान, सार्वजनिक असलेलं मैदान हे तुम्ही गिळंकृत करायला घेतलेलं आहे. आणि यामध्ये तुमच्या माहितीसाठी सांगतो, उदगीरकरांना मी ठणकावून सांगू इच्छितो की त्या जागेमध्ये असा डाव रचला जाणार आहे. त्या जागेमध्ये तुम्हाला आता फक्त खेळाडूचं प्रेम दाखवणं, 11 एकर जमीन तळ्यामध्ये शिल्लक असताना उदगीरच्या वैभवात भर पडणारी जी सार्वजनिक उपक्रमाची जी जागा आहे, ती जागेवर जिल्हा परिषदेच्या शाळा सुद्धा हटवण्याचा घाट तुम्ही घातला. हे कसलं पाप तुम्ही करताय? उदगीरकरांना कशाला दिशाभूल करताय? कुणालाच तुम्हाला माहिती न होता अशा पद्धतीनं सगळ्याच राजकीय पक्षाच्या लोकांना खिशात घालून फिरताय. अशा पद्धतीचा आविर्भाव करून कोणीच तुम्हाला बोलू शकत नाही अशा पद्धतीची भूमिका तयार करून कोणी जर विचारवंत बोलायला तयार झाला तर त्याला दमदाटी करून त्याला जर तुम्ही दिशाभूल करणार असाल आणि ह्या उदगीरकरांना जर फसवणार असाल तर याद राखा, उदगीरच्या तळ्यामध्ये 11 एकर क्रीडा संकुलासाठी जागा उपलब्ध असताना त्या ठिकाणी क्रीडा संकुलासाठी माझ्या काळात एक छोटीशी इमारत झाली असताना ही झकमारी करायची आवश्यकता का होती? काय गरज होती? का उदगीरकरांना फसवताय तुम्ही? आणि पुन्हा पत्रकार बांधव तुमच्या माहितीसाठी सांगतो, या ठिकाणी वेगवेगळे ठराव झालेले आहेत, वेगवेगळे नाटकं झालेले आहेत. हे सगळे अग्रीमेंट, सगळे ठराव, शासन दप्तरी नोंद मी जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांना बोललोय, शिवना बोललोय. या ठिकाणी सगळ्यांनी चालबाजी खेळलेली आहे. तुमच्या माहितीसाठी सांगतो, काही लोकांना तुम्हाला सुद्धा माहिती नाही की ही जागा जिल्हा परिषदेची आहे असं सांगताय. जिल्हा परिषदेने सावळा गोंधळ घातला. जिल्हा परिषदेच्या तत्कालीन पुढाऱ्यांनी त्या ठिकाणी आमचा ठराव पत्र करून आमचा पाठिंबा आहे म्हणून सांगितलं क्रीडा संकुलाला. ते सुद्धा तेवढेच दोषी आहेत, ते सुद्धा तेवढेच दोषी आहेत. ज्यांनी ज्यांनी घाट घातलाय मध्यवर्ती ठिकाणामध्ये अशा पद्धतीचं क्रीडा संकुल उभा करावं. हे क्रीडा संकुल कितीही जरी मोठं झालं आणि ते जर दिसत असलं तर ते नगरपालिकेला परवडणारं नाही. नगरपालिकेच्या जनतेला टॅक्स रूपाने जमा होणारा जो टॅक्स आहे, आज पाण्याच्या टॅक्स वाचून सुद्धा त्या ठिकाणी जनता भरडली जाते. आणि ह्या ठिकाणी जर ह्या क्रीडा संकुलाला जर मेंटेनन्स करायचं म्हटलं तर पुन्हा वेगळ्या पद्धतीचा टॅक्स लावावा लागेल. अशा पद्धतीची भूमिका समोर ही लोक, बदमाश लोक आणणार आणि ह्या जागेमध्ये एक संस्था निर्माण करून त्या संस्थेच्या अंदर या ठिकाणी छोटे मोठे काही क्रीडाचे खेळाचे थोडेसे हे दाखवून, वेगवेगळे फुटबॉल असेल, कुठलं बॅडमिंटन हॉल असेल, असले ही छोटीशी नाटकं दाखवून ती संस्था त्यांची एक कोणीतरी जागा घेणार आणि ती ताब्यात घेणार आणि त्या ठिकाणी आपले मोठमोठे ऑफिसेस असतील, मोठमोठे उद्योगधंदे असतील, त्या ठिकाणी ते मेंटेन करण्यासाठी ते भाडे रूपाने घेतलो, संस्थेला आम्ही चालवायला घेतलोय आणि ती संस्था मेंटेन करणार आहे. अशा पद्धतीचा दुय्यंगी व्यापारी विचार ह्या जिल्हा परिषद मैदानाला त्या ठिकाणी आणण्याचं स्वरूप या ठिकाणी घातलेलं आहे. आणि म्हणून मी तुम्हाला विनंती करतो की जिल्हा परिषदेच्या मैदानावरचं जिल्हा परिषदेची शाळा हटवण्याचं हे सर्वात मोठं पाप. आणि त्यानंतर कुठल्याही त्या ठिकाणी अग्रीमेंटमध्ये सुद्धा ठराव झालेला आहे की कुठल्याही पद्धतीनं त्या ठिकाणी दसरा मेळावा म्हणून सुद्धा केला जातो. आता त्या ठरावात अशी नमूद आहे की कुठलाही धार्मिक त्या ठिकाणी कार्यक्रम केला जाणार नाही, कुठल्याही पद्धतीचं राजकीय कार्यक्रम होणार नाही. हरकत नाही, आम्हाला राजकारणाशी देणं घेणं नाही. आमचा जर सामूहिक कुठलाही जर एखादा सार्वजनिक उपक्रम आम्ही त्या ठिकाणी जर आध्यात्मिक दृष्टिकोनातून जर कार्यक्रम करत असू आणि त्याचा सन्मान सर्व धर्मीयांना होत असेल, त्याचा सर्वांना जर फायदा होत असेल तर ते सुद्धा नेस्तनाबूत करण्याचं पाप इथल्या आमदारांनी आणि त्यांच्या 420 लोकांनी त्या ठिकाणी करण्याचं काम केलेलं आहे.